नावेतील 3 प्रवासी द मा मिरासदार यांची रूपांतरित कादंबरी. प्रकरण 8. संध्याकाळी 5च्या सुमारास कोळेगावी पोचायचे होते. साधारण 12-1च्या वेळी कोठेतरी थांबावे आणि जेवण करावे असे आम्ही ठरवले होते. त्या दृष्टीने मी जागा पाहत होतो. एके ठिकाणी झाडांची गर्द ओढ लागली तेव्हा इथेच उतरावे असे वाटले. नाव काठाला लावून आम्ही सावलीत बसलो. फराळाचा डबा काढून जेवायला सुरुवात केली. जेवण आटोपल्यावर घटकाभर पाय ताणून आडवे पसरलो. इकडे तिकडे पाहू लागलो. आसपास निसर्गाने आपले वैभव मुक्त हस्ताने उधळलेले दिसत होते. नदीचे निळसर पात्र लांबवर वळणे घेत पसरले होते. तिच्या काठाकाठाने मखमलीसारखी हिरवळ वाऱ्याच्या झुळकीने डोलत होती. कडेच्या झाडांनी तिच्यावर छत्र धरले होते. हिरवळीवर पसरून नदीच्या खळखळाटाकडे पाहत बसण्यात फार मौज वाटत होती. आम्ही हा देखावा पाहण्यात रंगून गेलो होतो. तेवढ्यात कुणीतरी माणूस लांबूनच आम्हाला मोठमोठ्याने हाका मारू लागला. काही कळेना. आम्ही त्याच्याकडे पाहत राहिलो. तसा तो जवळ आला. त्याच्या डोक्याला मुंडासे होते. खाली फाटके धोतर, हातात काठी, चेहरा काळारट्ट. तो जवळ आल्यावर आम्ही विचारले, का हो पाहुणे, काय झालं ओरडायला? इथं बसू नका म्हणू कवाचं वरतूया मी, पण तुम्ही काय हालतच नाही. तो गुरगुरला. माहीत नाही का कुणाची राई हाय ही? नाही बुवा. कुणाची? आंबेगावच्या पाटलाची मळई हाय ही. दिसत नाही का बाग? दिसती खरी बुवा. बरं मग? मग काय, इथं बसायचं नाही, उठा. एवढंच ना? आमचं झालं म्हणजे उठतोच आम्ही. आम्हाला वाटलं एवढी खात्री दिल्यावर तो मुकाट्याने जाईल, पण तो गडी काही जागचा हलेना. तिथेच घुटमळत उभा राहिला. आता आणखी काही सांगायचे राहिले आहे की काय अशी आम्ही चौकशी केली, पण तो काहीच बोलला नाही. बंडूने त्याला राहिलेल्या 1-2 पोळ्या आणि थोडीशी भाजी दिली. ती त्याने पत्रावळीत गुंडाळून घेतली, पण अशा नाखुशीने की जणू आमचे अन्न वायाच जाणार होते. आणि ते घेऊन त्याने आमच्यावर मोठा उपकारच केला होता. धोत्रात पत्रावळ गुंडाळून घेऊन तो तिथेच उभा राहिला. आम्ही विचारले तेव्हा तो पुन्हा पुन्हा आम्हाला निघायची घाई करू लागला. तुम्ही लवकर नाही उठलात तर मला मालकांना बोलावून आणावे लागेल असे तो पुन्हा बडबडू लागला. मग मात्र बंडू चिडला. रागारागाने हातवारे करीत म्हणाला, जा जा, आण तुझ्या मालकांना बोलावून, मग जाऊ आम्ही. त्या गड्याने बंडूच्या अगडबंब देहाकडे एकदा पाहिले आणि मग त्याला जास्ती बोलण्याचे धाडस झालेच नाही. तो निमूटपणे अंतर्धान पावला. बहुधा त्याला आमच्याकडून 4-2 पैसे हवे असावेत. दुसरं काय, ते न मिळाल्यामुळे त्याने हा फुका दम भरण्याचा उद्योग केला असावा. जरा बेदरट माणसे भेटली की असा दम भरून 4 पैसे लुबाडायचे हा उद्योग अनेक मंडळी करीत असतात. त्यापैकीच हा एक. नाहीतर त्या जागेवर बसल्याने त्याच्या मालकाची भुई झिजणार होती थोडीच. रिकामा चावटपणा. हे मालक लोकही मोठ्या क्षुद्र बुद्धीचे असतात बुवा. आपल्या आवारापाशी बागेत खुशाल पाट्या लावून ठेवतात. परवानगीशिवाय आत येण्यास सक्त मनाई आहे. कायदेशीर इलाज केला जाईल असल्या पाट्या बघितल्या की माझे तर डोके अगदी फिरून जाते. अगदी तिडीकच उठते मनात. असे वाटते की ही पार्टी अशीच उपटावी आणि तिचे तुकडे तुकडे करून टाकून द्यावेत, नाहीतर त्या लेकाच्या मालकाच्या टाळक्यावर आपटून फोडावी. खरोखर असा राग येतो काही वेळेला. अगदी चांगला नरडीचा घोटच घ्यावा. अशा लोकांना चांगले खड्ड्यात पुरावे आणि त्यांच्या खड्ड्यावर हे बोर्ड
द्यावेत अडकवून. परवानगीशिवाय आत येण्यास सक्त मनाई आहे. हा हा, माझ्या मनात आलेले हे आसुरी विचार मी बंडूला सांगितले तेव्हा त्याने माझ्याही वर ताण केली. माझ्या मनात याहीपेक्षा भयंकर विचार येतात. तो सांगू लागला, या मालक लोकांना नुसतं ठार करून नाही भागायचं. त्यांची मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्यांचं शिरकाण करावं चांगलं काय, आणि मग त्यांचं घर द्यावं पेटवून. बंडूचे हे विचार मला वाजवीपेक्षा जरा कडक वाटले. मी त्याला तसे म्हटलेही, पण तो म्हणाला, छे छे, कडक कसले आलेत रे, अशी शिक्षा पाहिजे या हलकटांना. मला तर वाटतं की त्यांच्या जळलेल्या घराच्या राखेवर नाचावं चांगलं, छान गाणी म्हणत नाचावं. बंडूची ही हिंस्त रक्तपिपासू वृत्ती मला मुळीच आवडली नाही. माणसाने आपली सूडबुद्धी इतकी ताणू नये नाही का, म्हणून मी त्याची कितीतरी वेळ पुढे समजूत घातली. मग तो जरा शांत झाला. शेवटी त्यानेही कबूल केले की आपले हे विचार जरासे कडक झाले खरे. नातेवाईक आणि मित्र यांचीही कत्तल करावी आणि घर जाळून तिथल्या राखेवर उभा राहून गावे नाचावे असे मगाशी आपण म्हटले, पण ते शब्द माघारी घ्यायची माझी तयारी आहे. या बाकीच्या लोकांना सोडून दिल्यास चालेल. बंडूची ही माघार ऐकून मला जरा बरे वाटले. नाहीतर मगाशी नाचावे गावे असा त्याचा निश्चय ऐकून माझ्या पोटात गोळाच उठला होता. अहो, बंडूचे गायन हा काय प्रकार आहे याची तुम्हाला कल्पना नाही. नाहीतर त्याचा गाण्याचा बेत हाडून पाडून मी मनुष्य जातीची केवढी सेवा बजावली आहे हे तुमच्या लक्षात आले असते. बंडूची अशी ठाम समजूत आहे की आपल्याला अगदी गोडगळा आहे. विशेषतः विनोदी गाणे तर आपल्याला फार छान म्हणता येते असे त्या गाढवाला वाटत असते. जे लोक बंडूला चांगले ओळखतात ते त्याला कधीही गाणे म्हणण्याचा आग्रह करीत नाहीत. इतका आवाज जातिवंत आहे. पण हे आता त्याला कुणी बोलायचे. चार चौघात बसले असताना विनोदी गाणी म्हणून दाखवून त्याने अक्षरशः कितीतरी लोकांचे प्राण कंठाशी आणले आहेत. पण काय करायचे, स्वभावाला औषध नाही. बंडूच्या विनोदी गाण्यावरून आठवण झाली. एकदा का विनोदी गाण्याचा पायी असा काही भयंकर प्रसंग आमच्यावर कोसळला होता म्हणता बास. आम्ही जन्मात तो प्रसंग कधी विसरणार नाही. गंमत म्हणजे काय झाली, असाच एकदा कोणाकडे तरी कसला तरी समारंभ होता. बरीच मंडळी जमली होती. मीही गेलो होतो. 4 ओळखीचे लोक जमवून आम्ही एका कोपऱ्यात गप्पांचा अड्डा टाकला होता. आमच्या या अड्ड्यात कसे कुणास ठाऊक, पण 1-2 कानडी अप्पाई घुसले होते. आमची निरनिराळ्या विषयावर मोठी मार्मिक चर्चा चालली होती. अन हे कानडी लेखाचे मध्येच हेंदरटासारखे बोलत होते. त्यांना मराठी भाषाही येत नव्हती की काय कुणास ठाऊक, पण हेल काढून ते सारखे मध्ये मध्ये बोलत होते. त्याचे आम्हाला हसू येत होते. आमच्या उच्च आणि सुसंस्कृत बोलण्यापुढे त्यांचे बोलणे अगदीच गावंढळ वाटत होते. तत्वज्ञान, साहित्य, संगीत कितीतरी विषयांवर आम्ही मोठी मौलिक चर्चा केली. फार काय, आम्ही विनोदही अत्यंत उच्च पातळीवरून करीत होतो. या मूर्खांना मात्र तो कळला असावा असे दिसले नाही, कारण ते एकसारखे विचित्र दृष्टीने आमच्याकडे पाहत होते. फराळ बिराळ आटोपल्यावर थोडासा करमणुकीचा कार्यक्रम झाला. कुणी भावगीते म्हटली, कुणी नकला केल्या, कुणी मीराबाईची हिंदी पदे म्हटली आणि एकंदरीत आम्ही अगदी खुश होऊन गेलो. हा कार्यक्रम चालू असताना त्या दोघा कानड्यांपैकी कुणीतरी आम्हाला विचारले, का हो,
नाना लिंगप्पांचं गाणं तुम्ही कधी ऐकलं आहे का? नाही बुवा, कसलं गाणं? आम्ही विचारले. वा, त्यांनी सांगितले, नाना लिंगप्पा हे विनोदी गीतं म्हणण्याबद्दल संबंध कर्नाटकात प्रसिद्ध आहेत ना. तुम्ही नाही ऐकलं कधी? आम्ही कुणीच नाना लिंगप्पांची विनोदी गीतं ऐकली नव्हती. आम्हाला त्यांचे नावही नीटसे माहीत नव्हते. आम्ही तसे सांगितले तेव्हा त्या दोघांना आणखीनच जोर आला. त्यांनी सांगितले की कन्नड भाषेत त्यांच्या इतकी विनोदी गीतं क्वचितच आढळतील. अनायासे नाना लिंगप्पा हे समारंभाला आले आहेत. खाली कुणाशी तरी बोलत बसले आहेत. आपली त्यांची चांगलीच ओळख आहे. तेव्हा सगळ्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यांना वर हाक मारतो. आग्रह केला तर म्हणतील गाणे. नाही म्हणायचे नाहीत. अहो, एकदा त्यांनी हे गीत म्हैसूरच्या महाराजांना म्हणून दाखवलं होतं. ते ऐकून हसून हसून महाराजांचं पोट इतकं दुखायला लागलं की त्यांना अक्षरशः डोलीत घालून महालात न्यायची वेळ आली म्हणतात. नाना लिंगप्पा यांच्या गाण्याचे आणखी एक अद्वितीय वैशिष्ट्य या कानडी सद्गृहस्थांनी आम्हाला सांगितले. हे विनोदी गीत म्हणताना नाना लिंगप्पा तोंडावर मात्र इतका गंभीर भाव सतत ठेवतात की काही विचारू नका. एखाद्याला वाटावे की हा माणूस अगदी करून गीतच आळवतो आहे. या कल्पनेमुळे तर गाण्याला फारच खुमारी येते. आपण काहीतरी गमतीदार गाणे म्हणतो आहोत हे ते कसल्याही सुरामधून अगर अभिनयामधून सूचित करत नाहीत. सगळे कसे विलक्षण गंभीर. त्यामुळे तर या गाण्याला फारच रंगत चढते. हे ऐकल्यावर अर्थातच आमची उत्सुकता वाढली. घटकाभर हसावे, खिदळावे अशी कुमकुमी आम्हालाही होतीच. तेव्हा नाना लिंगप्पाला बोलवा अशी आम्ही सूचना केली. त्याबरोबर ते दोघेही कानडी खाली गेले. त्यांनी नाना लिंगप्पाला हॉलमध्ये बोलावून आणले. आम्ही सगळ्यांनी गाणं म्हणण्याची विनंती केल्यावर नाना लिंगप्पाही खुल्ल्यासारखे दिसले. फारसे आडवेडे न घेता जरा खाकरून खोकरून त्यांनी गीत म्हणायला सुरुवात केली. आता मजा येणार आहे बरं का. अगदी हसून हसून मुरकुंडी वळेल तुमची. त्या दोघा कानडी अप्पांनी हळू आवाजात सांगितले. मग ते हळूच नाना लिंगप्पांच्या पाठीमागच्या बाजूला जागा रिकामी होती तिथे जाऊन बसले. नानाजींनी आपले गाणे सुरू केले. सुरुवातीला कडव्याचे जे सूर ऐकले त्यावरून काही गीत विनोदी असल्यासारखे वाटले नाही. सूर जरा मंद आणि करूनच वाटले. अगदी मन उचंबळून यावे तसे काहीतरी झाले. तथापि ही अभिनव कन्नड पद्धत आहे असे आम्ही एकमेकांना बजावून सांगितले आणि एकाग्रतेने ते विनोदी गीत ऐकू लागलो. मला स्वतःला कानडी येत नाही. कुठे चुकून 4 शब्द ऐकले असतील तेवढेच. पण आपल्याला काहीच समजत नाही असे लोकांना वाटणे बरोबर नव्हते. म्हणून आपल्याला कानडी समजते असे भासवण्याची मी खटपट केली. त्यासाठी मी मोठी मजेदार युक्ती केली. मी आपल्या त्या दोघा कानडी अप्पांकडे टक लावून बघत बसलो. ते करतील तसे करायचे. त्यांनी जेव्हा स्मित हास्य केले तेव्हा मीही बेताबेताने हसलो. जेव्हा ते चेहरा वेडावाकडा करून मोठ्यांदा दात विचकू लागले तेव्हा मीही गदागदा हसू लागलो. इतकेच नव्हे तर मध्येच विनाकारण किंकाळलो सुद्धा. जसा काही इतरांच्या ध्यानात न आलेला विनोद जणू मला एकट्यालाच कळला होता. ही युक्ती मला तर फारच बेमालूम वाटली. थोड्या वेळाने मी इतर लोकांकडे पाहिले. पाहतो तो बाकीची सगळी मंडळीसुद्धा माझ्याप्रमाणेच त्या दोघा कानडी अप्पांचाच हावभावावर दृष्टी लावून होती. ते जसे करतील तसे ही मंडळी करीत होती. ते हसले की हसायचे. त्यांनी फीस केले की त्यांनी फीस करायचे. पुढे पुढे तर ते दोघे पोट आवळून आवळून खिदळू लागले.
आणि मग बाकीचेही सगळे खेळ खेळ करून हसू लागले. एकंदरीत सगळ्यांनाच त्या विनोदी गाण्याची मोठी करमणूक वाटू लागली. पण काय असेल ते असो, हे विनोदी गीत म्हणणारे गृहस्थ, काय बरे त्यांचे नाव? हां, नाना लिंगप्पा. त्यांची मुद्रा काही प्रसन्न दिसली नाही. आम्ही पहिल्यांदा जेव्हा खो खो करून हसायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण आश्चर्य पसरलेले दिसले. जणू काही आम्ही असावे ही गोष्ट त्यांना फार अनपेक्षित वाटली असावी. आम्हाला तर त्यांच्या विस्मयचकित मुद्रेकडे बघून फारच हसायला आले. त्यांचा अगदी बेमालूम गंभीर चेहरा हीच मुळी गाण्यातील निम्मी गंमत आहे हे अगदी बरोबर पटले. गाण्याला अनुरूप असा गमतीदार चेहरा त्यांनी केला असता तर काही तितकीशी मौज वाटली नसती. आम्हाला त्या दोघांचे मगाचे बोलणे अगदी तंतोतंत पटले. आम्ही त्यामुळे आणखीन मोठमोठ्यांदा हसू लागलो. तसतशी नाना अप्पांची मुद्रा जास्तीच गंभीर आणि चमत्कारिक होत गेली. शेवटी ते रागाचा आविर्भाव आणून ओरडून ओरडून गाऊ लागले आणि आमची पोट धरधरून जास्तीच हसायला लागलो. खरोखर काय हसू आले म्हणून सांगू, अगदी डोळ्यांतून पाणी गळायला लागले. डोक्याच्या शिरा दुखू लागल्या. वास्तविक नुसत्या शब्दांनी काही हसू आले नसते, पण त्यांच्या गंभीरपणाच्या बेमालूम अभिनयाने अक्षरशः कोलमडून पडायची पाळी आली. शेवटच्या कडव्याच्या वेळी तर गृहस्थाने कमालच केली. त्याने आपली मुद्रा इतकी हिंस्त्र आणि भयानक केली की काही विचारू नका. दात ओठ काय खाल्ले, डोळे काय गरगरा फिरवले, अहो काही विचारू नका. फार गंमत. ही सगळी गंमत आहे हे आधीच ठाऊक होते म्हणून बरे, नाहीतर ते करुणस्वर ऐकून आम्हाला अगदी रडू कोसळले असते. शेवटी नाना लिंगप्पांनी गाणे संपवले तेव्हा तर हास्याचा प्रचंड स्फोट झाला. आम्ही अगदी गळ्यावर हात ठेवून सांगितले की असली विलक्षण विनोदी गंमत आपण बापजन्मात कधी अनुभवली नव्हती. कानडी लोकांना विनोदाचा गंधही नसतो हा उगाच आपला गैरसमज आहे हे आम्ही एकमेकांशी कबूलही केले. ह्या गृहस्थांना आम्ही विचारलेही, तुम्ही या गीताचं मराठीत भाषांतर करून का घेत नाही, म्हणजे सगळ्यांनाच त्यातली मौज कळेल. आमच्या लोकांना एकदा समजेल तरी खरं विनोदी कसं असतं ते. हे ऐकल्यावर ते सद्गृहस्थ असे भडकले म्हणता कानडीमधून त्यांनी असा आरडाओरडा केला की काही विचारू नका. हातवारे करून, वेडीवाकडी तोंडे करून, मोडक्या तोडक्या मराठीत त्यांनी आम्हाला लाख शिव्या मोजल्या. माझा असला अपमान संबंध जन्मात कधी कुणी केला नाही असे ते मोठमोठ्याने ओरडून सांगू लागले. त्यांच्या मोडक्या तोडक्या बोलण्यातून आम्हाला खऱ्या गोष्टीचा मग पत्ता लागला. अहो, ते म्हणे विनोदी गाणे नव्हतेच मुळी. डोंगर कपारीत निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या एका गिरीकन्येच्या प्रेमाची ती दर्दभरी कहाणी होती म्हणे. आपल्या प्रियकरासाठी ती आपल्या प्राणाचा त्याग करते, पुढे तिचा प्रियकरही मरतो आणि मग दोघांच्या आत्म्याचे स्वर्गात मिलन होते, असा काहीतरी त्या गाण्याचा कथाभाग होता म्हणे. मला आता सगळा तपशील आठवत नाही, पण असेच काहीतरी फार करुण असे त्यात होते एवढे मला आठवते. हे गाणे म्हैसूरच्या महाराजांना म्हणून दाखवले तेव्हा शोकाने त्याचे डोळे इतके भरून आले की एखाद्या लहान मुलाप्रमाणे तो ओक्साबोक्सी रडू लागले. कन्नड भाषेतले ते एक उत्तम दर्जाचे शोकगीत समजले जाते असेही त्यांच्या बोलण्यावरून आम्हाला कळले. मग आमचा त्या दिवशीचा कार्यक्रम तिथेच संपला. जो तो गुपचूप निघून सटकला. एकमेकांचा निरोपही न घेता प्रत्येकाने
प्रत्येकाने मुकाट्याने काढता पाय घेतला. एकमेकांकडे बघायचे टाळून आम्ही पोरासारखे तिथून सटकलो. गुपचूप घरोघर गेलो. तेव्हापासून गाण्याच्या भानगडीत मी चुकून कधी नाक खुपसले नाही. दुपारचे 4 वाजले असावेत. आम्ही कोळेगावजवळ येऊन पोचलो. टेकडावर असलेले गाव लांबूनच अस्पष्ट दिसत होते. तिथे नदीचे पात्रही मोठे रमणीय वाटत होते. काठावरची झाडी, आमराया, कडेने पसरत गेलेले गवत या सर्वांचा हिरवागार रंग डोळ्यांना सुखवीत होता. कोळेगावची वस्ती अगदी नदीकाठची दिसली. खेड्याच्या मानाने गाव बरे वाटले. गावातल्या वस्तीचे एक टोक तर थेट नदीकाठपर्यंत येऊन भिडलेले दिसत होते. मी नावेतून पाहिले. 5-50 घरे असतील नसतील, पण ती मोठी नीटनेटकी दिसली. पडलेली ढासळलेली घरे हे खरे खेडेगावाचे वैशिष्ट्य, पण तसा देखावा काही दृष्टीस पडला नाही. गावच्या भोवतालची जुनी तटबंदी अजूनही चांगल्या स्थितीत शिल्लक राहिलेली आढळली. अलीकडे काठावर वळणापाशी एक लहानसे देऊळ दिसले. आसपास 4-2 दगडी समाध्याही होत्या, त्याही चांगल्या अवस्थेतल्या. मला एकदम भीतीच वाटली. बंडूचे जर तिकडे लक्ष गेले असते तर स्वारी नावेतून उडी टाकून देवळाकडे पळत गेली असती. तिथे डोके आपटून मगच परत आली असती. नावेच्या वळणावर ती भीती होती, पण बंडूचे तिकडे लक्ष गेले नाही आणि मी बचावलं. वळण मागे टाकून नाव पुढे गेल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला. कोळेगाव येईपर्यंत वाटेत अगदीच काही लागले नव्हते असे नाही. कुठे कुठे लहान लहान वस्त्या आढळल्या होत्या, पण कोठेही काही विशेष नव्हते. मध्येच एक पीर काठाला एका झाडाखाली दिसला होता. बंडूचे तिकडे लक्ष गेलेले पाहून माझ्या काळजीने ठाव सोडला होता. त्याच्या मनात तिथे उतरायचे होते असे त्याच्या कावऱ्याबोवऱ्या मुद्रेवरून वाटलेही. पण तेवढ्यात मी एक युक्ती केली. नाव वळवता मी माझ्या वल्ल्याला असा चमत्कारिक हिसडा मारला की बंडूची टोपी उडाली आणि बरोबर पाण्यात पडली. बंडू बावचळून आपली टोपी बाहेर काढतो आहे एवढ्यात मी पार झपाट्याने नाव खाली घेतली सुद्धा. त्यामुळे त्याच्या काही ध्यानातही राहिले नाही. गाव संपल्यावर पुन्हा गर्द झाडी सुरू झाली होती. तिथेच नदीकाठाला कसले तरी बुजगावणे लांबूनच आम्हाला दिसले. तेव्हा आम्ही बरोबर ओळखले की हा राजाच आपली वाट पाहत उभा असणार. राजाची ओळख पटल्यावर आम्ही लांबूनच त्याला मोठमोठ्यांदा हाक मारायचा सपाटा सुरू केला. मोत्याही जोरजोराने भुंकू लागला. मी तार स्वरात किंकाळ्या मारल्या आणि बंडूने मोठा चित्कार केला. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की नदीकाठी जवळपास बसलेल्या लोकांची भलतीच गैरसमजूत झाली. त्यांना वाटले की बहुधा नदीत कुणीतरी बुडाले असावे. 4-2 मंडळी त्यामुळे धावूनही आली आणि खरा प्रकार ध्यानात आल्याबरोबर सरपडत निघून गेली. आम्ही नाव काठाला लावली तसा राजा आत आला. बघितले तर त्याच्या एका हातात कागदाची वेडीवाकडी गुंडाळलेली लांबलचक विचित्र वस्तू दिसली. दुसऱ्या हातात लहानशी छडी किंवा छडीसारखे काहीतरी दिसले. हे रे काय? बंडूने लगेच चौकशी केली. काय आणलंयस हे? पावबीव दिसतोय मोठा. छट, राजा म्हणाला. त्याचे डोळे कसल्या तरी विलक्षण आनंदाने लकाकत होते. लेका, तुला खाण्या वाचून दुसरं सुचतं काय? पाव इतका लहान असतो वाटतं. मग काय आहे? फ्ल्यूट. फ्ल्यूट? फ्ल्यूट? मस्त पैकी आणलाय, करमणूक म्हणून वाजवायला. आम्ही दोघेही बुचकळ्यात पडलो. पण तुला फ्लूट कधी येतो वाजवायला? आम्ही तर कधी ऐकलं नाही बुवा.
तसं येत नाही म्हणा. राजा आमच्याकडे तुच्छतेने पाहत म्हणाला. पण अरे आहे काय अवघड यात? मी पुस्तक आणलंय ना बरोबर, त्याच्यावरनं शिकून वाजवायचं. आहे काय अन नाही काय बघायचं अन वाजवायचं, बघायचं अन वाजवायचं. प्रकरण 8 येथे समाप्त. नावेतील 3 प्रवासी. द. मा. मिरासदार.